हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर तुमच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तुम्ही थंबनेल पाहिलाच असेल. तर बघा, आपल्या चेहऱ्यावरती जे फेशियल हेअर्स असतात, नको असलेले केस जे असतात, तर या केसांचा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो. तर ते अप्पर लिप्सला असतात, ओठांच्या वरती असतात किंवा आपल्या ओठांच्या खाली, हनुवटीच्या खाली देखील असतात. तर बऱ्याच जणांना याचा खूप त्रास होतो. तर याची देखील कारणे आहेत, हे केस नको असलेले केस चेहऱ्यावरती येण्याची. तर बऱ्याच जणांना हार्मोनल्स चेंजेसमुळे देखील हे केस येतात चेहऱ्यावरती. काही जणांच्यात आनुवंशिकता देखील असते. तर काही जणांना प्रेग्नन्सीमध्ये हार्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे देखील हे हेअर्स येतात. तर त्यासाठी आपण बरेच ट्रीटमेंट घेतो आणि बरेच महागडे प्रोडक्ट देखील यूज करतो ते केस निघून जाण्यासाठी. तर आज आपण एकदम साधा सिंपल असा घरगुती उपाय पाहणार आहोत, ज्याच्या वापराने तुम्हाला 1-2 याच्या यूजमध्येच फरक जाणवणार आहे. तुमचे जे हेअर्स आहे, फेशियल हेअर्स, चेहऱ्यावरील जे नको असलेले केस आहेत, ते पूर्णपणे निघून जाणार आहेत हळूहळू. तर आपण सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर बघा, या उपायासाठी मी इथे एक छोटा बाऊल घेतलेला आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचा मध ॲड केलेला आहे. तर मध आपण ॲड का केलेला आहे, तर आपण हा उपाय जो करणार आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला जळजळ व्हायला नको किंवा तुमचा चेहरा जो आहे तो कोरडा पडायला नको. तर यासाठी आपण इथं 1 चमचा मध ॲड केलेला आहे. त्यानंतर बघा, मी यात 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मी घरी जे तांदूळ असतात ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे देखील पीठ असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता किंवा तांदूळ देखील बारीक करून घेऊ शकता. तर खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे. साईड इफेक्ट या उपायाचे अजिबात काहीही नाहीत, कारण आपण घरातीलच साहित्य सगळं यूज करत आहोत. तर तुम्हाला देखील खूप जास्त प्रमाणात केस असतील चेहऱ्यावरती, तर नक्की हा उपाय ट्राय करून पहा. याच्या 1-2 वापरातच तुम्हाला चेहऱ्यावरील केस जे आहेत ते निघून गेलेले दिसणार आहेत. तसेच परत हेअरचं ग्रोथ होण्याची, म्हणजे केस वाढीचं चेहऱ्यावरील प्रमाण जे आहे ते देखील हळूहळू याच्या वापरामुळे तुमचं पूर्णपणे बंद होऊन जाईल. तर बघा, यात मी थोडीशी आता हळद मिक्स केलेली आहे. तर हळद जे आहे ते टॅनिंग दूर करणार आहे, काळेपणा जो आहे ते दूर करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही थोडीशी हळद ॲड केलेली आहे. आणि लास्टला मी इथं गरजेनुसार दूध घेतलेलं आहे. तर मला या उपायासाठी इथं 1 चमचा दूध लागलेलं आहे, तर मी 1 चमचा दूध इथं घेतलेलं आहे. तर खूप जास्त छान आणि खूप जास्त इफेक्टिव्ह असा हा एकदम साधा सिंपल घरगुती उपाय आहे. तर तुम्हाला देखील चेहऱ्यावरील केसांचा त्रास असेल, खूप जास्त प्रमाणात तुमच्या चेहऱ्यावरती नको असलेल्या केसांची जास्त वाढ होत असेल, तर तुम्ही देखील हा उपाय नक्की एकदा ट्राय करून पहा. याच्या 1-2 यूजमध्येच तुम्हाला जे चेहऱ्यावरील केस आहेत ते पूर्णपणे निघून गेलेले दिसतील. तसंच हा उपाय जर तुम्ही कंटिन्यू करत राहिला थोडे दिवस, तर तुमची हेअर ग्रोथ देखील पूर्णपणे बंद होईल. चेहऱ्यावरती केस येण्याचं प्रमाण जे आहे ते कंप्लीट बंद होऊन जाईल. तर बघा, आता हे मिश्रण जे आहे ते अशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे या मिश्रणाची. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे यूज कसं करायचं, तर हे चेहऱ्याला लावण्याआधी चेहरा जो आहे तो थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने वॉश करून घ्या. त्यानंतर स्वच्छ पुसून हे चेहऱ्यावरती अशा पद्धतीनं लावून घ्या. आपलं स्क्रब असतो त्या टाईपमध्ये हे मिश्रण झालेलं आहे. तर आता अशा पद्धतीनं हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घ्या. तुम्ही बघू शकताय, अशा पद्धतीनं छान मसाज करा चेहऱ्याला. छान आणि खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे. काहीही साईड इफेक्ट नाही आहेत या उपायाचे. तर एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आपले असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा.
तर बघा 10 मिनटं झालेले आहेत. 10 मिनटानंतर हे जे मिश्रण मी लावलेलं आहे ते पूर्णपणे सुकलेलं आहे. आता हे काढताना डायरेक्ट थंड पाण्याने किंवा पाण्याने वॉश करायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने हे मसाज करत करत अशा पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय, जेणेकरून केस जे आहेत ते निघण्यास सोपे पडेल. तर अशा पद्धतीनं हे मिश्रण जे आहे ते बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित मसाज करत काढून घ्या. आणि आपलं व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. तर बघा अशा पद्धतीनं हे जे मिश्रण आहे चेहऱ्याला लावलेलं ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. तुम्हाला याच्या 1-2 वापरातच याचा रिझल्ट 100% दिसेल. तुम्हाला काही ट्रीटमेंट घ्यायची किंवा पार्लरला जायची देखील गरज भासणार नाही. तर नक्की ट्राय करा. आणि थंड पाण्यानं चेहरा वॉश केल्यानंतर तुमच्याकडे कोणतं मॉइश्चरायझर अवेलेबल असेल ते चेहऱ्याला लावून घ्या. तर नक्की करा. थँक्यू.